येणार मला तर पाडता पाडता वाचवलाय जरासं इकडं आला असं तर हा व्ह्यू पण तुम्हाला बघायला भेटला असता. आपलं दर्शन वगैरे तर आपला स्लॅब झाला आहे आज जरा निवांत आहे आणि आज लकीली पौर्णिमा पण आहे. तर आपल्या इथून एक दत्ताचं देवस्थान जवळच आहे औदंपूर. तर आपण औदंपूरला चाललो आहे आता गाडीवर. संध्याकाळचे ऑलमोस्ट 6:30 वाजलेत. तर जायला अर्धा तास लागेल. तर तुम्ही थोडा सिनरीचा आस्वाद घ्या गावातील रोड रस्त्यांचा. बाकी मोटो ब्लॉगिंगसाठी काही सेटअप घेतला नाही आहे ना, तसाच उठून आलाय. नाहीतर आवाज एकदम क्लिअर आला असता माईकमधनं. बाकी सब बढ़िया. तो मिलते हैं बीच बीच में. तर या साईडला जी नारळाची झाडं बघताय तर त्याला लागूनच खालच्या साईडला नदी आहे, कृष्णा नदी. कृष्णा नदीच्या आपण पॅरलच आता असं जाणार आहे. जे कृष्णा नदीच्या काठी बसलेलं मंदिर आहे ते औदंपुराचं दत्ताचं मंदिर आहे. तिथं खूप सारे भाविक येत असतात पौर्णिमेला. गर्दी पण भरपूर असते. तर गेल्यावर तुम्हाला गर्दी पण दाखवतो किती गर्दी असते. आणि मस्तपैकी एकदम नेचर आहे इकडं साईडला. जरा धुळा पण आहे गावातलीच. एवढा धुळा आहे काय कळलं झाले आता दिसा ना. त्या मंदिराच्या गावामध्ये एंट्री केलेली आहे. इथं बघू शकता इथून अजून 2 किलोमीटर आहे. गाड्यांची गर्दी बघू शकता. आज भरपूर गर्दी. फॉलोन गाड्या इकडे बघ. आपल्याला पार्किंग कुठे भेटते आपल्याला जवळच्या जवळ पार्किंग. आम्ही उतरतो बाबा. पार्किंग चाहिए पार्किंग. जवळच आपल्याला पार्किंग भेटलेलं आहे. रस्त्याच्या कडेलाच गाडी काढायला बरं पडते. येणार मला तर पाडता पाडता वाचवलाय जरासं. कारण कार्यक्रमच केला असताच गाडीवर. तर बघू शकता तुम्ही आज जत्रा भरल्यासारखं विषय आहे. सगळी गाडी वगैरे लागले आहेत. गाड्या तर तुफान आहेत. बराच विषय बदलला या. पत्रा वित्रा टाकलाय. पहिला हे काय सुद्धा नव्हतं. आम्ही बऱ्याच वर्षानंतर आले. आम्ही नाही, सॉरी मी. त्याची इथं चप्पल ठेवूया. इथं काकांच्या इथं चप्पल ठेवलं. कायम आम्ही इथंच ठेवतो. आणि त्यांच्याकडनं फुल अगरबत्ती घेतले. तर खाली पाय धुवायचेत. हे पहिलं काहीच नव्हतं. मी लई बरेच वर्षानंतर आले असं वाटायला लागलं मला. आवाज येत असेल तरी पण जरा आवाज वाढवतो माझा. इथं समोर नदी आहे. मला वरून व्ह्यू दाखवतो कसं आहे. चलो पहिलं पाय वगैरे धुवून घेऊ. हा पाय धुवून घेतो जरा. काय दिसतंय का तुम्हाला? लाईन बघा. तर सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठीवर वसलेले हे औदुंबर हे भारतातील अनेक दत्तक क्षेत्रापैकी प्रमुख क्षेत्र आहे. या ठिकाणी श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी 4 महिने वास्तव्य केले होते. येथून पुढे ते तपश्चर्येसाठी क्षेत्र नरसिंहवाडी येथे 12 वर्ष वास्तव्य केले. स्वामींनी असे सांगितले की माझे वास्तव्य हे नेहमी औदुंबर या वृक्षात असेल.
जो भावी वृक्षाची नियमितपणे पूजा करेल किंवा औदंबर वृक्षाखाली गुरुचरित्राचे पारायण करेल त्याला केलेल्या पारायणाचे चांगले फळ मिळेल. त्याच्यावर माझा आशीर्वाद नेहमीच राहील. कोल्हापूरचा एक ब्रूढ ब्राह्मण कृष्णा नदीच्या पैल तीरावर श्री भुवनेश्वरीचे मंदिर आहे. भुवनेश्वर मातेच्या दर्शनासाठी आला. देवीच्या दर्शनानंतर देवीला म्हणाला, माझी वाचा परत मिळाली नाही तर मी माझी जीभ कापून इथेच ठेवीन. मग भुवनेश्वर मातेने असे सांगितले की या नदीच्या पलीकडे औदंबर वृक्षाखाली एक तेजस्वी पुरुष बसलेले आहेत. त्यांचे दर्शन घे, ते तुझी इच्छा पूर्ण करतील. स्वामींच्या आशीर्वादाने ते ब्रूढ ब्राह्मणास ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यांचा वाचा परत आली. ह्याचा उल्लेख श्री गुरुचरित्रात आढळतो. या क्षेत्राची महती अशी आहे की या ठिकाणी श्री संत जनार्दन स्वामी आणि श्री संत एकनाथ महाराजांना ही दत्तदर्शन झाले आहे. आपलं दर्शन तर झालं. आता पहिलं मग अशी लाईन इथं नव्हती, आता लाईन इकडं आल्या पार. म्हणजे बरं झालं आपण लवकर आलो, नाहीतर अर्धा एक तास तर दर्शनालाच लाईनला लागायला लागलं असतं. तर आपण निघूया आता, बराच वेळ झाला. मस्त दर्शन झालं एकदम. त्या साईडला नदी आहे, दिसत नाही, पण इथं बघा चंद्राचं प्रतिबिंब पण पाण्यात दिसते तुम्हाला. हे लाईट जी दिसते ना, चंद्राचं प्रतिबिंब आहे बघा. हे नदीच्या काठी झालेलं मंदिर आहे वसलेलं. पूर वगैरे आलं ना, पाणी पूर्ण मंदिराच्या आतमध्ये येते पावसाच्या वेळेस. सकाळी आला असतं तर म्हणजे जरा उजेडाचा आला असतो ना, तर हा व्ह्यू पण तुम्हाला बघायला भेटला असता. ठीक आहे, तो चलो. आज पौर्णिमा आहे, ते चंद्र बघा एकदम ब्राईट दिसायला लागला. तर आपलं दर्शन वगैरे प्रॉपर झालं. आलं तसं म्हणजे व्यवस्थित दर्शन मिळालं. जास्त गर्दी वगैरे नव्हतं आपण आलं त्यावेळेस. आणि दत्ताचं मंदिर हे म्हणजे जास्त प्रसिद्ध आहे. खूप लांबून लोक आहेत. म्हणजे माझ्या आता ओळखीचे काही लोक आहेत ना पुण्यात, त्यांना पण या मंदिराची माहिती आहे थोडीफार, तर ते पण येतात इथं. वरतून जर व्ह्यू भेटला तर आम्हाला तुम्हाला दाखवतो इकडून. हा हे कळस आहे मंदिराचं. वरतून आता इकडून वगैरे जायला वगैरे पायऱ्या केलेत, कारण बरीच गर्दी वगैरे होत असणार आहे ज्यावेळेस दत्त जयंती वगैरे असणार. आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस म्हणजे फ्रिक्वेंटली इकडे येणं व्हायचं. आता पुण्याला गेल्यामुळं जास्त येणं वगैरे होत नाही आहे इकडे. तर मग अर्धच राहिलं सांगायचं. लहानपणी आहे ना, म्हणजे शाळेला वगैरे होतं त्यावेळेस फ्रिक्वेंटली येणं व्हायचं इकडं. आणि आता बरेच दिवसानंतर आल्यानंतर भरपूर चेंजेस झाले. दुकानं वगैरे तसं आहे, पण इकडं भक्तांसाठी असलं सावली वगैरे केलं लोकांना. ऊन भरपूर आहे ना, तर त्यामुळं सावली वगैरे केलं. पहिले पत्रा वगैरे काहीच नव्हतं. आणि इकडं गाड्या वगैरे पण बऱ्याच आहेत. आणि ह्या पण गाड्या बऱ्याच वाढल्या. म्हणजे खायचं प्यायचं जे आहे ना, ते पहिले 1-2च होतं. आणि इकडं पलीकडं गार्डन आहे, ते आता बंद असेल. इकडं पण आम्ही जायचो. तर दाखवतो मला कसा इकडला परिसर आहे. लावली होती. आता जरा बरीच गर्दी कमी झाली. मगाशी बरीच गर्दी होती इथं, बघितलं असेल मगाशी. गाडी लावायला जागा नव्हती. आता गाडी मोकळं झाली सगळं. तर अभी हम निकल रहे है. 8 वाजले आता, तरी पण अजून लोक येत आहेत दर्शन घ्यायला. म्हणजे 8ला आल्यानंतर 9लाच घरी पोचतील. 9-10 वाजता त्यांचं दर्शन होईल, त्याच्यानंतर पोचतील. हे बघा अजून एक येतेच. इकडं बाहेर पण 4 व्हीलर वगैरे बाहेर लावली, आत लावायला जागा नसल्यामुळे यांची आणि गर्दी वेगळीच आहे. इथं गाड्या लावून लोक चालत जातात देवळापर्यंत. इथनं ऑलमोस्ट 1 किलोमीटर आहे देऊळ. अर्धी चालू. अरे पाठीमागं बघा कसली कुठल्या तर देवाची पालखी होती.
हे गावाकडचं असे रिच्युअल्स बघायला भेटतात आपल्याला. शहरात वगैरे हे रिच्युअल्स खूप कमी झाले. गावाकडे आल्यानंतर असं नवीन काहीतरी बघायला भेटतं, ते तुम्हाला आम्ही दाखवतोय. ही आमची जुनी जिम आहे. आमची म्हणजे मी नव्हतो जात, हा जात होता. ऑक्सिजन जिम गावातली जिम आहे. रोज सकाळी यायचा पहिला आणि आता संध्याकाळी येतो. पहिला सकाळी 6ला जिमला येत होता. हे बघा अशा घरी असं प्रत्येकाच्या दारात असं बारक्या बारक्या होळी पेटवल्या. आपल्या गल्लीत पण एक मोठी होळी आहे, आता दाखवतो मला. हे बघा इथं एक होळी होती, अजून एक पुढं आपल्या इथं एक आहे, आपल्या कॉर्नरच्या इथं, ती पण दाखवतो मला. जरा मस्ती येताना होळी बिळी बघून आलो गावातल्या. इकडे तिकडे पोरं जरा मस्त बुमलं बिमलं होती, आवाज बिवाज ऐकून जरा कसं. गावाकडे ही सगळे रिच्युअल्स आहेत, आपल्या शहरात कोण काय करत नाही, असं काही बघायलाच भेटत नाही तुम्हाला. आणि पुढे व्हिडिओमध्ये पण बघायला भेटेल का सगळ्यांच्या घरात वगैरे कसं घराच्या समोर वगैरे होळी पेटवतात. आणि आपल्या गल्लीत पण एक मोठी होळी असते, तिचं पण आहे. तर ते हे सगळे सिटीत वगैरे काय बंद झाले सगळं. आणि देवळात जाऊन आल्यानंतर कालचा 2 दिवसाचा जो स्ट्रेस होता, थकवा होता, सगळा निघून गेला. आता मस्त फ्रेश वाटते. तर देवळात जाऊन आल्यानंतर एक असं थेरपी झाल्यासारखं वाटते. ते कसं आपलं मसाज वगैरे केल्यानंतर कसं रिलॅक्स वाटते ना, तसं वाटतं एकदम. तर मग बघू, मित्राचं जरा सिनेमॅटिक घ्यायला जायचं आहे. तर गेलो तर तिथलं एखादं थोडंफार टाकल. दुकानाचं शूट करायचं आहे, प्रमोशनल व्हिडिओ आला आहे आपल्याकडे एक, फुकट करायचं आहे खरं. एकदम जवळचा मित्र आहे आपला आणि त्याचं करून द्यायचं आहे. बघू आता वाजले 8:15, जरा काय तर खातो पितो आणि मग जातो त्याच्याकडं. बाय. Subscribe for more content.